निलेश आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम वनवटे संघ आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शाही संघ आहे. दीपक भोईर आमचे परममित्र ते देखील ऍक्शन मध्ये असणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती रफिक. 5 षटकांची मॅच असणारा एकाच विभागातील संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. निलेश स्ट्रायकर एंड वरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रफिकला आपण पाहतोय. पंचांचा हिरवा कंदी लेट्स प्लेचा इशारा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. फर्स्ट बॉल दिस मॅच. पहिलाच बॉल. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक. व्हॉट कॉट. ब्रिलियंट कॉट. पहिल्याच बॉल वरती निलेशला माघारी परतावं लागेल. निलेश बॅक टू द डगआउट. विकेट आली. खास आकर्षण आहे की सर्वोत्कृष्ट झेल यासाठी देखील पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हा किताब देखील या स्पर्धेमध्ये आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण जबरदस्त व्हायला पाहिजे. कोणाच्या नावावरती जातील या 2 ट्रॉफीज ते देखील आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटनं प्रहार केलाय. कॉलिंग चुकीची आणि दुसऱ्या बॉलवरती धक्का क्रमांक दुसरा टीम शाही संघाला. बॅटर काशीनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गणेशदादा वारगडे आणि संदीपदादा वारगडे यांच्याकडनं संपूर्ण मालगटाच्या संपूर्ण टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. 2 यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक तिसरा टीम शाही संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. संकटात असताना संकट मोचकाचे काम कोण करेल. यावेळेस देखील यू विल बी मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल.
वरती 4 गडी बाद आहेत. अक्षरशः गोलंदाजानं चारोखाने चित केले फलंदाजाला. अक्षरशः धूर काढलाय शाही संघाचा. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी रफिकने केली आहे ना, अफलातून जबरदस्त. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गिरीश दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. चेंडूला सन्मान दिला. एक सिंगल आली आणि सिंगलनं संघाचं खातं ओपन होताना पाहायला मिळतोय. जयेश देसले जेडी तो देखील उपस्थित होता. त्यांचं करूयात वेलकम या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत आहे. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या सिंगलच्या मदतीने संघाचं खाते इथे ओपन होताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. फुल टॉस वरती घेतलाय समाचार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. धावा येतील 4 चौकार. गोड होताना पाहायला मिळतोय. 4 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर खूप काळाच्या प्रतीक्षेनंतर निलेशच्या बॅटमधून चौकार आलाय आणि इथे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दिनेश. रफिकचा विचार केला. गोलंदाजी सुंदर होताना पाहायला मिळते. इथे मात्र दिनेशची कामगिरी आपल्या संघासाठी कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचं आहे. विराज स्फूर्ती चषकचा हा बहरदार आयोजन आणि नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळ खाटेघर. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल इथे लॉंग ऑफच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस देखील लढव्या बॅटनं प्रहार केलाय. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळते. थोडेसे फंबल जरूर झाले मात्र क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. निलेश मैदानाच्या आतमध्ये हे विसरून चालणार नाही कारण दिग्गज खेळाडू. मोठा फटक्यांसाठी जाणला जातो हा फलंदाज. यावेळेस देखील देखील पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफली पोहोचले. तब्बल 3 कॅमेऱ्यांच्या समोर एक चोरटी धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येऊन देत नाहीयेत.
गोलंदाज यावेळी देखील सुंदर असा बॉल अपील केली पंचांकडे, मात्र स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करून कोणत्या प्रकारचा तुम्हाला बेनिफिट नाहीये. जर तुम्हाला अपील करायची आहे तर मुख्य पंचांकडे तुम्हाला अपील करावी लागेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती दिनेश. इथे फटका सुंदर. MCA प्रसिद्ध प्रमुख जयेश दादा देसिले अर्थात जेडी त्यांचं पुन्हा एकदा करूयात वेलकम या स्पर्धेमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 10 धावा, 10 ऑन द बोर्ड. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे विकेट आली आहे, डायरेक्ट हिट आणि सिंगल प्लस विकेट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. दीपक भोईर त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते, संघ काम आणि दीपक आणि गिरीश करेल का ते आपल्याला पाहायचं. यावेळेस देखील गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. डॉट बॉल आला. रफिकने ज्या प्रकारची गोलंदाजी केली इम्प्रेस केला. सुंदर गोलंदाजी. जो संघ विजयी होईल, फाईट करेल टीम जय हनुमान वेलुक या संघाच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल पेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या फलकावरती 12 धावा. तिसरे षटक मार्ग असत. 5 षटकांची ही लढत आहे. संपूर्ण खाटेकर ग्रामस्थांचं भव्य दिव्य असं आयोजन आहे पर्व 6 मध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. दीपक आणि बॅटची एज आणि पंचांचं बोट आकाशाकडे. दीपक ज्या पावली गेला आतमध्ये त्याच पावली येईल माघारी. दीपक back to the pavilion. बॅटनं प्रहार केलाय.
तिथे क्षेत्ररक्षक आणि एकाच सामन्यामध्ये गोलंदाज रफिकनं 5 विकेट्स कंप्लीट केल्यात. जर रफिकची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकाच सामन्यामध्ये 5 विकेट्स त्यांनी कॅरी केल्या आणि हॅट्रिक वरती आहे रफिक. मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त संघ आता मात्र तंबूच्या आश्रयाला आहे. 7 विकेट्स गेलेले आहेत शाही संघाच्या. रफिक गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन हॅट्रिक. यावेळेस बॉलला सन्मान दिला. डॉट बॉल आला. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 12 धावा फलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती शकील त्याला आपण पाहतोय. SKL स्ट्रायकर एंड वरती बॅटर गिरीश. व्हाईट बॉल लाईन लेन थोडीशी खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो आणि सिंगल आली अवंतरच्या स्वरूपाने. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 1 बाउन्स आहे का? ओके. त्यावेळेस देखील आडव्या बॅटनं प्रहार करायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान डॉट बॉल आला. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. तिथे झेल टिपण्याची संधी आहे, मात्र इथे कॅच ड्रॉप होते आणि धावा 2 कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 धावा आहे धावफलकावरती. SKL गोलंदाजी सुंदर होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. रफिक आणि इथे क्षेत्ररक्षक सुंदर होताना पाहायला मिळतोय. दरम्यान धाव एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. अर्ध्यापेक्षा जास्त संघ आपण उल्लेख केला की 7 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला. अडचणीत आहे संघ. आवडीस देखील सुंदर असा बॉल. वनवटे संघाचं वर्चस्व राहिलाय गोलंदाजी करत असताना. इथे जर 2 ते 3 मोठाले फटके आले तर नक्कीच कमबॅक करतील टीम शाही, यात मात्र काही शंका नाहीये. फुल टॉस आणि चेंडू हवेमध्ये. तिथे सुंदर झेल रफिकच्या माध्यमातून. 5 विकेट्स आणि 1 झेल त्याने कॅरी केला. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिला आतापर्यंत वनवटे संघाचा.
8. 8 गडी तंबूच्या आसराला आहेत. न्यू बॅटर राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. डावखऱ्या हाताचा फलंदाज, गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. चौथे षटक मार्गस्थ. शेवटचा बॉल आणि यावेळी देखील सुंदर असा बॉल. डॉट बॉल आलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 16. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि शाही संघाकडे मला वाटतं 2च विकेट्स राहिलेले आहेत. आणि इथे गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 11 बॉल मध्ये 8 धावांवरती खेळतोय. यावेळेस फुल टॉस बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक सिंगल आली आणि इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. नो बॉल, वेस्ट ऑफ हाईट, इट्स अ बीमर. या बॉल वरती फ्री हिट असणार आहे. मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी. त्या संधीचं सोनं करेल का टीम शाही संघ ते आपल्याला पाहायचं. फ्री हिट बॉल आहे. मोठा फटका येईल का. धावसंख्येचा विचार केला. 18 धावा धाव फलकावरती आहेत. देखील बॅटची एज. इथे बॉल चाललाय बाउंड्री. दोन धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा. यावेळेस देखील सुंदर असा बॉल. लाईन लेंथ चांगली आहे. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिला. यावेळेस देखील बॅटची इथे फटका सुंदर आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षण एक टप्प्यावरती बॉलला कॅरी केला. फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 21 या धावसंख्येवरती. एक 20 धावा. 21 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. इथे अक्षरशः चेंडू सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतील. लाईन लेंथ खराब. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. 22 धावा.
22 धावा धाव फलकावरती आहेत. आवडीचा पटबार आणि ते डॉट बॉल आणि 5व्या षटकाची समाप्ती होते आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर शाही संघाची टोटल 22 वरती आहे आणि विजयासाठी 30 चेंडू आणि 23 धावांची गरज. टीम वनोटे. हॅलो चेक चेक हॅलो चेक. 23 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 23 धावांची गरज. जशी खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक सह्याद्रीचा बुलंद आवाज, आवाज जुन्नरकरांचा, आवाज निखिल ठोंबरे सरांचा. जे परममित्र साईच्या केक शॉपचे सर्वे सर्वा जयदादा देसले उपस्थित आहेत आणि सागर सर जयदादा देसले उपस्थित आहेत आणि ते एक काळी प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांची खूप मोठी ख्याती होती. ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू आणि त्यांचा आता अष्टविनायक कदमपाडा जो संघ आहे ना तो सध्याच्या घडीला सर्वाधिक फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे आणि मी आमच्या आयोजक कमिटीतील मेंबरला विनंती करतो की त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. दिनेश दादा कल्पेश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. व्यासपीठावर मान्यवरांचा विशेष सन्मान साईच्या केक शॉपचे सर्वे सर्वा. तुम्ही कधी मुरबाडमध्ये गेल्यानंतर साईच्या केक शॉपला भेट द्या. जिथे जो केक 350ला असेल ना मोर्या प्रतिष्ठानचं नाव सांगितलं तर तो 250ला दिला जाईल असे आमचे जयेश दादा त्यांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातोय. यस सर आपला विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातो. मी सोमनाथ दादा यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. जयेशदादा देसले यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. एक लाडकं नेतृत्व मुरबाड तालुक्यातील कदमपाडा गावचं त्यांचं केलं जातोय विशेष सन्मान. बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. टीम वनोटे रफिक सर आपले बॅट्समन पाठवा. इथंच घ्या सर. सोमनाथ सर इथंच करा. आज आपण 3 कॅमेरे या स्पर्धेमध्ये पाहतोय सातत्याने. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सध्याच्या घडीला साईच्या केक शॉपचे सर्वे सर्वा जयदादा देसले यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. धन्यवाद मनापासून आभार. बारावा खेळाडू कुठे आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. मला वाटतं एक खेळाडू कमी आहे. फक्त गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा.
मला वाटतं वनोटे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये शाही जवळजवळचे संघ आहेत. वनोटेचा जो 12 आहे त्याने नाव सांगितलं तरी चालेल. गौरव आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. विनोद, मनोज, गौरव, आता काय नाव सर नक्की? मनोज आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल रफिक आणि रफिकच्या पाठमधून चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळालं. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते पहिलं पाटला की ते रोहित करायचा तो 23 धावसंख्येचा. 2 धावा झालेला आहे. 2 ऑन द बोर्ड. लाईन लेन इथे खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. मनोजला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर. जो संघ जिंकेल तो मात्र सेकंड राऊंडची लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि आता ते मात्र दर्शक बनतील. पंच धर्मेंद्र वर्मा सर यांचा इशारा पाहायचा आहे. एक टप्पा खात की डायरेक्ट सीमा पार ते पाहायचं आपल्याला. चौकार. असताना 6 धावा क्षेत्ररक्षण करत असताना एक झेल, एक दर्जेदार ऑलराऊंडर प्रदर्शन जे मात्र पाहायला मिळतं. 5 पर कंप्लीट केलाय तो रफिकने आणि फलंदाजीमध्ये 6 धावा बनवल्यात पहिल्या 2 बॉलवर. शाही विपक्ष इथे संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला वनोटे. काशीनाथ सर यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे, कारण ज्या प्रकारचं प्रदर्शन सर्व खेळाडूंचं राहिला. 28 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. पाहूया इथे वनोटे संघ आयोजक कमिटीचा वेळ वाचवतोय का ते पाहायचं. इथे टाकलेला हा बॉल आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. तोपर्यंत एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील ही सातत्यानं सूचना आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने ते, कारण अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत 4-4 षटकांचे. त्यामुळे वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. इथे बिग हिट, फटका दमदार आहे. मैदानामध्ये दाखल झालाय शफिक आणि शफिकने ठोकला हा उत्तुंग षटकार. डीजे घाऱ्या, डीजे धनू म्हटलं की त्याच्या जोडीला 7-8 जण परमनंट असतात. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, परंतु डीजे धनू तुमचा जो मेंबर आहे डीजे पापड तो आम्हाला अजूनही भेटलेला नाहीये. कुणालने खुश केलं 5 दिवस. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 15. गतीमध्ये परिवर्तन पिक केलंय बॉलला आणि पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा खात, 4 रन, चौकार. शिल्लक आहे 24 आणि अजूनही धावा बनवायच्या त्या 4. सर्वात महत्वाचा नियम सर्व संघांसाठी आता महत्वाची सूचना आहेत. 11 खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असतात. त्यामध्ये 9 खुर्च्या तिथे जर उपस्थित नसेल तर ते आम्हाला सांगा आमच्या आयोजक कमिटीला, परंतु तुमचे 9च्या 9 खेळाडू तिथेच बसलेले पाहिजे, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी इथे दिली जाईल. एखादी खुर्ची जर तिथे कमी असेल तर सांगा, आयोजक कमिटी तीही पूर्तता करताना आपल्याला पाहायला मिळेल.
24 बॉल आणि 4चं समीकरण आहे टीम वनोटेच्या समोर. शफिक पहिलाच बॉल. इथे पंच सागर कापडी सर यांचा अवांतरचा इशारा आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण 20 या धावसंख्येवर पाहिली. मगाशीच आपण एक आमचे दीपक कापडी सर यांची ॲड पाहिली. सप्तसूर कलामंच कलमखांडे यांची यंदा कर्तव्य आहे आमच्या सागर कापडी सरांचं. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक चांगला झेल इथे टिपलाय आणि शफिकला आता परतावा लागेल. व्हॉट अ कॉट. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भरपूर धावत होता हा खेळाडू आणि त्याने टिपलाय एक जबरदस्त झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकेल. एक चांगला झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद. जबरदस्त झेल पकडला. उलट धावत असताना कॅच घेणं थोडंसं अवघड असतं परंतु एक सुंदर झेल. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण. परंतु सध्याच्या घडीला शाही संघ खूप मोठ्या अडचणीत आहे कारण अवघ्या धावा बनवायच्या 3. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर भावेशला पाहतोय आपण. भावेशचा हा चेंडू. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आज वेगळ्या स्टाईलमध्ये आमचे काशीनाथ गायकवाड सर पाहायला मिळत आहेत. 3च धावांची आवश्यकता आहेत. निलेश जर आपण या मॅचचा विचार केला तर पूर्णपणे एकतर्फी होताना पाहायला मिळते. परंतु नवतरुण खेळाडू भावेश त्याने मैदानामध्ये कमबॅक करून दिला आपल्या शाही संघाला. 2 लगातार विकेट मिळवल्यात. तो आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 20 धावा धापलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. एखादी कोणतीही गोष्ट असो ती आमच्या संदीप सरांना दिसली की ती त्यांच्या प्रेमात पडतं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 23 धावांची आवश्यकता. 3 टू गो. फुलटॉस SKL अर्थात शकीलच्या बाटामधून सुंदर फटका. चेंडू सीमा पार आणि हा विजय स्ट्रोक आहे टीम वनोटे साठी. अभिनंदन वनोटे. यानंतर जय हनुमान वेळूक आणि वनोटे टॉस साठी संपर्क साधा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रफिक. जबरदस्त कामगिरी. मानदोशी गावचं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व. त्यांना विनंती आहे दादा या आपण. रमेश दादा आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला वनोटे आणि दुसऱ्या बाजूला वेळ